नवनिर्वाचित श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करण्यात यावी अशी मागणी समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्याकडे केली आहे। पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ आहे। तमाम वारकरी संप्रदायाच्या व भाविक भक्तांच्या भावना या मंदिराशी निगडीत आहेत। असे हे मंदिर वारकरी सांप्रदायिक विचाराच्या, वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाच्या, आचरणाच्या, श्रद्धा भाव भक्तियुक्त असणाऱ्या लोकांच्या देखरेखीखाली असणे गरजेचे आहे। श्री विठ्ठल मंदिरातील प्रथा, परंपरा, रूढी तसेच वारकरी संप्रदायाच्या प्रथा, परंपरा, रूढी याची पूर्ण माहिती असणाऱ्या व वारकऱ्यांच्या अडीअडचणी संबंधी माहिती असणाऱ्या लोकांच्या देखरेखीखाली पाहिजे। त्या अनुषंगाने गेली 3 वर्षे झाली शासनाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार होऊनही शासनाने अद्यापपर्यंत पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ राजकीय पुनर्वसन करण्याच्या हेतूने नवनिर्वाचित मंदिर समिती जाहीर केली आहे। ती संप्रदायास मान्य नाही, तरी शासनाने सदर समिती तत्काळ बरखास्त करावी व नवीन समिती नेमताना पदसिद्ध सदस्य सोडून अध्यक्षासहित सर्व सदस्य हे वारकरी संप्रदायिक घ्यावेत, अन्यथा संपूर्ण वारकरी संप्रदाय संपूर्ण महाराष्ट्रभर येथून पुढे मंदिर समिती बरखास्त होईपर्यंत आंदोलन करणार आहे। त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील असे समस्त वारकरी फडकरी दिंडी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले। 30 जून पूर्वी समिती नेमावी असा आदेश दिल्यानंतर सरकारची धावपळ सुरू झाली, परंतु याचा मधला जो 3-4 वर्षाचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तमाम वारकरी संप्रदायाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून आम्ही शासनाला अशा पद्धतीनं कळवलेलं होतं की हे मंदिर जे पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे हे वारकऱ्याचं आद्यपीठ आहे। तर आणि या मंदिरावर जे व्यवस्थापन करायचं ते वारकरी सांप्रदायिक लोक असावेत। वारकरी त्या दैवताविषयी, वारकरी संप्रदायाविषयी या समितीवर येणाऱ्या लोकांचा श्रद्धाभाव असावा, परंतु शासनाची आता जी समिती नेमली त्याच्यामध्ये केवळ 2 महाराज आणि बाकी सगळं राजकीय पुनर्वसन या ठिकाणी केलेलं आहे, ते वारकरी संप्रदायाला बिलकुल मान्य नाही। तेव्हा ही समिती तात्काळ बरखास्त करावी व नवीन समिती नेमत असताना वारकरी संप्रदायाच्या आचरणशील विचारानुसार, तत्वज्ञानानुसार वारकरी संप्रदायामधील जे काही लोक आहेत त्या लोकांना अध्यक्षासहित सर्वच्या सर्व सदस्य वारकरी संप्रदाय घ्यावे, वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाशी निगडीत असणारे लोक घ्यावे। आणि उद्याच्याला मानाच्या 7 पालख्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये काला झाल्यानंतर किंवा कालेच्या पूर्वी येतील। जे विधिवत जे काही पहिल्यापासून चालत आलेले जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम होतील, परंतु मंदिर समितीच्या मार्फत शासनाचा निषेध आणि मंदिर समितीचा निषेध म्हणून मानाच्या 7ही पालख्याचे प्रमुख, त्या पालख्यांचे मानकरी, ते दिंडी प्रमुख कोणीही सत्कार स्वीकारणार नाहीत। यावेळी ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, राजाभाऊ चोपदार, संपतराव चव्हाण, ज्ञानेश्वर महाराज जोगदंड, भागवत महाराज चौरे, भाऊ महाराज फुरसुंगीकर या बातमीचे वृत्तसंकलन केले आहे पंढरपूरहून नागनाथ सुतार यांनी।